माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणावर टीका करत म्हटले की आर्थिक परिस्थिती सतत बदलत असते, त्यामुळे त्यावर आधारित आरक्षण देणं शक्य नाही. त्यांच्या मते आर्थिक स्थितीनुसार आरक्षणाचा निर्णय घेणं तर्कसंगत नाही, कारण ही परिस्थिती स्थिर राहत नाही. भुजबळ यांचा हा मुद्दा सामाजिक आरक्षणाच्या नव्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चालना मिळाली आहे. भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे आगामी आरक्षण धोरणांवर नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती रोज बदलतच जाते, कोणाची कमी होते, कोणाची जास्त होते. तर त्याच्यावर आरक्षण कसं काय देऊ शकतो? त्याच्यावर ताबडतोब आंदोलन पेटलं, दिल्लीत आंदोलन पेटलं, काही लोकांनी आत्महत्या केल्या. खरं काय खोटं काय माहीत नाही. आगीमध्ये एखादा ढोकलून देण्यात आला, तो खरोखरच त्या आरक्षणाच्या विरुद्ध होता, पण तो तर होता ओबीसी, तो कशाला जाईल आगीमध्ये? पण हा भाग वेगळा आहे. जाऊ द्या. माझ्या पक्षाची भूमिका काय ते मग असं मी सांगितलं, आणि शेवटी मग मी ते शिवसेना मला सोडावी लागली.